श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबर वार गुरुवार आणि या दिवशी आपण साजरा करणार आहोत दसरा, ज्याला आपण विजयादशमी असंही म्हणतो। तर या दिवशीच दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता आणि प्रभू श्रीरामांनी रावणाचा संहार केला होता आणि म्हणूनच या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला आणि म्हणून याला विजयादशमी असं म्हटलं जातं आणि तो आपण मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो। दसरा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि धार्मिक दृष्ट्या देखील खूपच महत्त्वाचा असतो। असं म्हटलं जातं की याच दिवशी नकारात्मकता नष्ट होऊन साऱ्या पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा पसरली होती आणि त्यामुळे हा दिवस खूप शुभ आणि पवित्र असतो आणि म्हणूनच या दिवशी भक्ती, शक्ती आणि लक्ष्मी यांचं एकत्रित पूजन केलं जातं आणि काही खास उपाय केल्यास आयुष्यातील संकट, अडथळे, शत्रू यांचं पूर्णतः निर्मूलन होतं। आज मी अशाच एका साध्या पण अतिशय प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे, जो तुम्ही उद्या दसऱ्याच्या दिवशी करू शकता। विशेष म्हणजे या उपायासाठी फार काही करावं लागत नाही, फक्त सकाळी एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि हो, अगदी इतकंच तुम्हाला करायचं आहे। पण हा दिवा योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने लावला तर त्याचा प्रभाव खूपच जबरदस्त असतो। असं म्हटलं जातं की या दिव्यामुळे तुमच्यावर असलेली शत्रूची छाया 2 दिवसात निघून जाते, 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपतं आणि लक्ष्मी मातेची कृपा कायमस्वरूपी तुमच्यावर राहते। तर हा दिवा नेमका कुठे लावायचा, कसा लावायचा आणि त्यामागचं संपूर्ण कारण काय आहे, हे सगळं काही तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो उद्या दसऱ्याच्या दिवशी सकाळी केल्यास तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात। तर हा उपाय फारसा कठीण नाही, पण त्याचा प्रभाव मात्र नक्कीच जाणवतो। उद्या सकाळी म्हणजेच 12 वाजण्याच्या आत तुम्हाला फक्त एका विशिष्ट ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावल्यानंतर घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सुख, शांती, समाधान आणि समृद्धीचं वातावरण निर्माण होतं। दसरा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी केलेला प्रत्येक शुभ कर्म, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक उपाय यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि म्हणूनच या दिवशी हा दिवा लावणे खूप महत्त्वाचं आहे। दिवा म्हणजे प्रकाशाचा स्रोत, तो अंधार दूर करतो, अज्ञान नष्ट करतो आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक विचारांचा, ज्ञानाचा आणि ऊर्जेचा प्रवेश होतो। तर असा हा दिवा जेव्हा घरात लावला जातो तेव्हा लक्ष्मी मातेची कृपा होते आणि घरामध्ये तिचं कायमस्वरूपी वास्तव्य राहायला सुरुवात होते। काही लोक म्हणतात की त्यांच्यावर शत्रूंची वाईट नजर असते, काही वेळेला आपल्याला आपले शत्रू माहितीही नसतात पण ते गुप्तपणे आपल्याला त्रास देत असतात। तर अशा वेळेस हा दिवा त्यांच्यापासून संरक्षण देतो। खूप वेळेला असं दिसून येतं की आजूबाजूला असलेल्या लोकांचं बोलणं गोड असतं पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल कटुता असते। ते आपल्या यशाचा हेवा करत असतात आणि त्यांच्या नकारात्मक विचारांचा दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतो। तर अशा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आणि अज्ञात शत्रूंना दूर ठेवण्यासाठी या दिवशी लावलेला दिवा हा फार उपयोगी ठरतो। या उपायामुळे केवळ शत्रूंचा प्रभावच नाही तर आर्थिक अडचणीही दूर होतात। घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, सतत खर्च, आजारपण किंवा अपयश जाणवत असेल तर हे संकेत असतात की काहीतरी अडथळे आहेत आणि ते दूर करण्यासाठी हा उपाय नक्कीच फायदेशीर ठरतो। मेहनत करून सुद्धा यश मिळत नसेल, घरात सतत तणाव, मन अस्वस्थ असेल तर ही वेळ आहे काहीही सकारात्मक पाऊल उचलण्याची। तर उद्या सकाळी लवकर तुम्हाला उठायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद आणि थोडं गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे, त्यामुळे शरीर, मन आणि आत्मा तिघही पवित्र होतात। दुसरं म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि म्हणूनच मनातले वाईट विचार असू द्या, द्वेष हेही असू द्या, तर या दिवशी सोडून तुम्हाला द्यायचे असतात। आणि स्नानानंतर आपल्या देवघरात देवांची मनोपूर्वक पूजा करायची आहे। शक्य असल्यास देवांना नवीन वस्त्र अर्पण करावं, धूप, दीप आणि अगरबत्तीने वातावरण प्रसन्न करावं आणि मग तुम्ही तो दिवा लावा, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केलेला आहे। तर हा उपाय पूर्णतः सात्विक आहे, कुठल्याही अंधश्रद्धेवर आधारलेला नाही। हे फक्त श्रद्धेचं आणि सकारात्मक ऊर्जेचं एक माध्यम आहे, जे तुमच्या जीवनात नक्कीच शुभ परिणाम घडवू शकतात। तर या उपायासाठी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। उंबरठ्यावर हळदीचा
रांगोळीचं लेपन करायचं आहे आणि दरवाजा बाहेर एक सुंदर अशी रांगोळी काढायची आहे। मुख्य दरवाजा म्हणजे आपल्या घराचं रक्षण करणारा पहिला टप्पा असतो। इथूनच चांगल्या किंवा वाईट ऊर्जा घरात प्रवेश करत असतात आणि त्यामुळे दरवाजाच्या दोन्ही बाजूंना डाव्या आणि उजव्या साईडला दिवे लावणं खूप महत्त्वाचं आहे। एकदा हे दिवे लावले की घरात कोणतीही नकारात्मक शक्ती, वाईट नजर किंवा अलक्ष्मी सहज प्रवेश करू शकत नाही। आता यानंतर मुख्य उपाय करायचा आहे। हे सगळं सकाळी 12 वाजण्याच्या पूर्वी करायचं आहे। एक मातीची पणती घ्या, त्यामध्ये तुम्ही लाल पिवळ्या रंगाची कलाव्याची वात घालू शकता। जर ती नसेल तर तुम्ही साधी दुहेरी कापसाची वात घ्या आणि त्याच्यावरती हळद आणि कुंकू लावा आणि ती दिव्यात ठेवा। दिव्यामध्ये शक्य असल्यास गाईचं तूप घालावं, ते नसेल तर तेल घातलं तरीही चालेल, पण तुपाचा उपयोग अधिक प्रभावी मानला जातो। यानंतर एका प्लेटमध्ये कुंकवाने एक स्वस्तिक काढा आणि त्या स्वस्तिकावर मुठभर धणे ठेवा। धणे म्हणजे जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो तेच धणे तुम्हाला यावरती ठेवायचे आहेत आणि त्यांना या दिवशी विशेष महत्त्व असतं। तर या धण्यांवरतीच हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर तो दिवा देवघरामध्ये ठेवायचा आहे। देवांना हळद, कुंकू, अक्षदा, फूल पहा आणि या दिव्यामध्ये 2 लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या टाका, कारण हा दिवा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो। पूजा झाल्यानंतर देवघरातून तो दिवा उचला आणि तुमच्या घरात उत्तर दिशेला तोंड करून ठेवा। दिवा लावताना त्याची वात सुद्धा उत्तर दिशेकडेच राहील याची काळजी घ्या। उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा मानली जाते। आपल्या घरात येणारा धनप्रवाह या दिशेनेच येतो आणि म्हणून हा दिवा त्या दिशेला लावणं खूप शुभ मानलं जातं। एक गोष्ट लक्षात ठेवा की हा दिवा सकाळी लावल्यानंतर तो किमान रात्री 12 वाजेपर्यंत अखंड तेवत राहील। अशा पद्धतीने दिवा तुम्हाला लावायचा आहे। त्यामुळे दिवा तुम्ही जिथे ठेवणार तिथे तो वाऱ्यापासून किंवा पाण्यापासून सुरक्षित राहील याची काळजी घ्या। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दिव्यातील लवंग, वेलची आणि खाली ठेवलेले धणे हे सर्व गोष्टी निर्माल्यामध्ये टाका। दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता। आता जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल जो तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या यशावर नजर ठेवत असेल किंवा गुप्तपणे तुमचं नुकसान करत असेल, तर त्याच्यापासून संरक्षणासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे। तुम्हाला उद्याच दसऱ्याच्या दिवशी आपल्या गावातील हनुमान मंदिरात म्हणजे मारुतीच्या देवळात एक दिवा लावायचा आहे। तर त्या दिव्यासाठी पुन्हा एक मातीची पणती घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात घाला आणि मोहरीचं किंवा तिळाचं तेल घाला। या दिव्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाका। जर मोहरी नसेल तर 7 उडदाचे दाणे टाका आणि हा दिवा हनुमान मंदिरामध्ये प्रज्वलित करा आणि तिथेच बसून 3 वेळेला हनुमान चालीसा वाचा। मनापासून प्रार्थना करा की तुमच्यावर असलेली शत्रूंची वाईट नजर, द्वेष, कटकारस्थान सगळी नष्ट होत। तर हा उपाय तुमचं मन शुद्ध करतो, घरात सकारात्मकता आणतो आणि शत्रूंपासून संरक्षण देतो। श्रद्धा आणि विश्वासाने केलेला हा उपाय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो। आता जर तुमच्या घरात शमीचं झाड असेल किंवा तुमच्या अगदी शेजारी पाजारी कुठे हा झाड असेल, तर उद्या संध्याकाळच्या वेळी त्या झाडाखाली एक तुपाचा दिवा नक्की लावा। शमी वृक्षाला आपल्या परंपरेत खूप खास महत्त्व आहे, कारण याच दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी शमीची पानं घरात आणली जातात आणि आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना वाटली जातात। शमी आणि आपट्याचं हे 2 वृक्ष केवळ झाड नसून आपल्या संस्कृतीचा भाग आहेत असं मानलं जातं। शमीच्या झाडाजवळ दिवा लावला आणि त्याला जल अर्पण केलं तर घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, धनसंपत्ती आपोआप येऊ लागते। शमीची पूजा केल्याने लक्ष्मी मातेची कृपा मिळते आणि मनशांतीचा अनुभवही आपल्याला मिळतो आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी या वृक्षाची पूजा करण्याची संधी तुम्ही नक्कीच सोडू नका। एखाद्या झाडाखाली शांत बसून दिवा लावणं, जल अर्पण करणं आणि मनापासून प्रार्थना करणं याने खूप मोठा सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडतो। ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला खूप गरजेचं वाटलं, कारण बऱ्याच वेळेला साध्या गोष्टींचं महत्त्व आपण लक्षात घेत नाही, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनात मोठं परिवर्तन घडवू शकतात। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।